नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे निसर्गमय स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या अगदी जवळच्या मित्राला भेटवणार आहे। तो आहे निसर्ग। या निसर्गाबद्दलचा लेख लिहिला आहे गीता आंबवणे यांनी व यातील छायाचित्र काढली आहेत पराग घरत यांनी। हे माझे दोघेही खूप जवळचे स्नेही आहेत। यांची मी खूप खूप आभारी आहे। हा निसर्ग आपला मित्र कसा हे या व्हिडिओतून दर्शवले आहे। मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तो तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा। आणि हो, आमचे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा, म्हणजे आमचे पुढचे अनेक दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। निसर्ग आपला मित्र। निसर्ग राजा ऐक सांगते, कुणी माझ्या मनात लपलय रे, कुणी माझ्या मनात लपलय रे। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। कोण आहे हा चित्रकार ज्यांनी एवढे सुंदर चित्र या पृथ्वी तलावर रेखाटले आहे? हे चित्र म्हणजेच निसर्ग। निसर्ग म्हणजे वसुंधरेचे नटलेले रूप। निसर्ग म्हणजे आपले जीवन। तो अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्रमुख गरजा पुरवतो। आपण जगतो, श्वास घेतो, उत्साही राहतो, भरपूर झोपतो, कधी कधी दुःख सोसतो। या सर्व क्रिया आहेत व या निसर्गाच्या चलनवलनांवर अवलंबून असतात। भरती ओटी ही काही विज्ञानाने निर्माण करता येत नाहीत, तर तिची यंत्रे फक्त चंद्र सूर्याच्या कलेवर व तिथीवर अवलंबून असतात। मग काय आपण निसर्गापासून दूर जाऊ शकतो का? कधीच नाही। तो आपला मित्र जन्मापासून आपल्या अखेरपर्यंत राहतो। नाही त्यावरच आपले आयुष्य आपण जगतो। मित्र सर्वांनाच लाभतो असे नाही, कारण त्याचे व आपले सूर जुळायला लागतात, मग हे अजोड नातं आपण दोघेही सांभाळतो। मित्रत्व हे दुहेरी पदरांचं नातं आहे। हे दोन्ही पदर एकमेकांना सावरतात, तेव्हाच हे नाते जुळते। आता प्रत्यक्षात हा निसर्ग मित्र आपल्याला कसा साथ देतो ते पाहूया। झाडांना जीव असतो, तो सुगंधी फुलांचा, रंगीत फळांचा वर्षाव आपल्यावर सतत करीत असतात। हिरवी पालवी, गच्च भरून आलेली झुडपं, वाऱ्याबरोबर बागडणारी गवतांची पाती आपल्याला तारुण्याची, जवानीची संगत करते। मुन्नारचा हिरवा गालीचा मन मोहरून टाकतो। मंद झुळूक झोंबणारा वारा, थैमान घालणारे वादळ, ही सारी रूपं आपल्याला आयुष्याचे भान कसे ठेवावे हे शिकवतात। कधी कधी हा बोचरा वारा त्रास देतो, त्यावेळी आपण न राहून स्वतःला एसीत कोंडून घेतो। तो सुखद थंडावा फार काळ टिकत नाही, कारण तो कृत्रिम असतो। बटन बंद झालं की हा आनंद संपतो। नदीकाठी, समुद्र तीरावर या वाऱ्याचा आपल्याला खोडकर स्पर्श होतो आणि त्याने आपण सुखावतो, तो आपला होतो, हवा हवासा वाटतो। घोंघवणारा समुद्र, लाटांचा खळखळाट, हळूवार ओहोटी, फेसाळ लाटा मन सुखावतात। त्या स्पर्शाने मन भरून येते, जणू प्रियकराला प्रेयसी भेटते। पण हाच समुद्र जर का सुनामी होऊन आला तर मात्र सारे समुद्राला मिळते। मला वाटते की हा कसला मित्र, पण ह्याला जबाबदार आपणच आहोत ना। जसे मुंबईत कोस्टल रोड तयार झाले, तेथे मात्र बांधकाम समुद्र हटवून केले गेले। त्याच्यावर तुम्ही बळजबरी करता, मग तो चिडणारच ना, कारण त्याचे अस्तित्व तुम्ही हिरावून घेतले। तसेच प्लॅस्टिक हटाव फक्त पाट्या लावल्या जातात, कारवाई मात्र शून्य। त्यामुळे हवे तितके प्लॅस्टिक समुद्रात दररोज जाते। त्यामुळे मासेमारी या व्यवसायात परिणाम झाला आहे। असे हे तोटे आपण निर्माण करतो। सह्याद्री, अरवली, विंध्य, सातपुडा व कळसूबाई या पहाडातून, डोंगर दऱ्यातून अनेक औषधी वनस्पती आपल्याला उपलब्ध होतात। येथूनच तो रोजच्या वस्तू आपल्याला पुरवतो। हळद, मिरची, मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी, समुद्राची भेट म्हणजेच मीठ, हे सारे आपले मित्रच देतो।
हे विसरून कसे चालेल? निसर्ग मित्राचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो, पण आपण त्याला जगण्याचा न्याय देत नाही. इंद्रधनुष्य सप्तरंगी रंग आकाशात कमान निर्माण करतात, मग आपण मोहरून जातो. सरसर येणारा पाऊस, संत शिंपण करणारा ऊन पाऊस, गडगडाट करणाऱ्या विजा, ढगांची आदळ आपट ही सारी जिवंतपणाची जाणीव करून देतात. खूप खूप पाऊस आला तरी आपण म्हणतोच ना, ये रे पावसा. तरी हा निसर्ग मित्र आपल्या सर्वांगात भिजलेला आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, हेच सत्य. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. धन्यवाद.